हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आजचा व्हिडिओ आहे ना थोडासा मोठा आहे, पण मग स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरंच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. चला आता स्वयंपाक झाला, फक्त पप्पांपुरता स्वयंपाक करायचा होता. आज बटाट्याची भाजी पोळी केली आणि पप्पांना वाढून दिलं. आता आम्हाला निघायचे सामनेरला जाण्यासाठी. तर चला आमची जेवण बाकी, आम्ही तिथे गेल्यावर जेवण करू. आता चला मग तिथे गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. आणि यांचं ऑफिस होतं ना, त्याच्यामुळे ऑफिस संपलं. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आहेत सामनेर इथं जाण्यासाठी. सामनेर म्हणजे माझ्या मामांचं गाव. आणि खूप छान व्हिडिओ आहे, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप छान छान सरप्राइजेस व्हिडिओमध्ये आहेत. सगळी मंडळी भेटणार आहे. तर चला मग निघूया आपण. घेतो ना, चला मंडळी चहा घ्यायला या. रात्रीचे 12 वाजलेले आणि खूप वेळापासून गप्पा मारतोय आम्ही. घेते ना मी. याचा कॅमेराचा याचा फ्लॅश भरपूर आहे. पहिली वराडी मेहंदी वगैरे काढून तयार आहे इकडं. या मंडळ हो, लग्न पण अॅनिव्हर्सरी पण बर्थडे बरोबर साजरी करायची आहे. हा, त्याच्यामुळे सगळी मंडळी जमलेली आहे. इकडं हेमाली पुणेकर, हेडावेकर, मालेगावकर, नांद खुर्देकर आणि अजून ते पण नांद खुर्देकर. मामी आमची निशाणी मोबाईल नीट बसणार आहे. राजू पकडणार आहे. हा दिसते तू. ही चित्रा मावशी, शेखावत शेखावत. आता तुम्ही समोर या ना. मग त्यांचे तोंड कुठे? हा हे दिसले. श्याम दादा डोळे नको. आम्ही आता उद्या बाबांचा बर्थडे ना, ते इथं आज जमलेलो आहे सामनेरला. आणि 5 मावशी आलेल्या आहेत. तू पण येते बरं. 3 नाही आले ना. मोजून घे ना, मोजून घे बाई. गिनती चुकवून होते ना. मोजून घे बाई तू पहिले. आम्ही मस्त गप्पा मारतोय. सगळे जणांनी मिस करून दिले बाकीच्या मावशांनी. आणि आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे, म्हणजे 16 तारीख. आणि हा मोहनताळ तिकडे घेऊन जायचा होता पद्मालयला. फक्त थोडासा मग घरी पाहुण्यांना वगैरे असं काढून ठेवलेला होता. आणि आईने पण आधी थोडासा काढून घेतला होता, कारण तिकडं तीर्थस्थानावर गेल्यावर मग तो तिथला आम्हाला चालणार नाही, म्हणून मग आधीच थोडासा बाजूला घेतलेला होता. मग आम्ही तोच तिकडं खाल्ला, जेव्हा साबुदाणे खाल्ले ना त्यावेळेला. आणि हे स्वीट म्हणून होतं. आणि पुढचा काय स्वयंपाक आहे ते मी तुम्हाला सांगते नंतर. इकडं पा मी आणि शामुदाला झोपलेलो आहे साईडला, कारण की आम्ही आरामात उठलो मस्त. पण बाबा पा तुम्ही दिसत आहेत ना, बाबा केव्हाचे सकाळी लवकर उठून जातात आणि स्मरण वगैरे करतायत पा बाबा तिकडं. आता शूट मी नाही घेतलेलं म्हणून, नाही तर कृष्णाने बाबांवर घेतलं नाही व्यवस्थित स्पष्ट. माहिती बडी लोक हवी आजूबाजू बडी निघाली. चला दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली आहे आणि सगळे जण उठून गेलेले. इकडं चहा वगैरे सगळं चालू सगळ्यांचं. आणि आजची 16 तारीख आहे आणि आज आहे बाबांचा वाढदिवस. थोड्या वेळात मी तुमची बाबांशी भेट पण करून देते, ठीक आहे? चला. आणि हे दोघं मामांची मुलं आहेत, एक कमलेश आणि एक बंडू दादा. आणि तिकडं बाबा आहेत ना, त्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि मग बाकी ते रोज गंध लावतात आणि बाकी काय जे असेल ते तयारी करतायत.
बाकीचं सामान आहे ना पहिल्या दिवशीच तिकडं देऊन आलेले होते पद्मालयाच्या ठिकाणी, तिथे ठेवलेलं आहे. आणि आज हा उरलेला जो सामान आहे तो ट्रॅक्टरमधून जाणार आहे तिकडं, स्वयंपाकाचा वगैरे जो काही सामान आहे ना, कारण स्वयंपाक तिथंच बनवायचा आहे. आणि आता बाबा सकाळी सकाळी इकडं छान देवपूजा झाली बाबांची, आणि रोजचं जे काही पोथी पारायण करत असतात ना, तर ते इकडं बाबांचं वाचन चालू आहे. आणि हे आधीपासून आहे बरं का, म्हणजे आम्ही जसं लहान होतो वगैरे किंवा त्याच्या आईन ते लहान होते ना, त्याच्या आधीपासून पण त्यांचं असंच रुटीन आहे की सकाळी उठायचं आणि ग्रंथ वाचायचे कोणते तरी असं. अरे वा, छान आहे साडी. थँक्यू. आणि हे आहेत माझे मामा. आणि आता मामा आहे ना सकाळी सकाळी बाबा, आजी आणि सगळ्या बहिणी यांचा पाया पडत आहेत. मामा पाय पडतोय सगळ्या बहिणींचा. काय आयुष्यमान भाऊ थांबा मामा तिकडं. मामा त्यात असतो. आजींचा मेकअप चालू आहे इकडं. देऊ नकोस तू. आजींचा पा मेकअपचं सामान काय आहे, ही फक्त मेन आणि कुंकू. थांब, हे मेन बनवलेलं ना, काही नाही डबी. हो ना, थांब ना. काही डबी मग काहीच नाही. हे पा, हे मेनाची डबी आहे आणि हे कुंकू. आणि आजी इकडे तयार होत आहे मस्त. नदीवर थडीला खाली राहायची. हा 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 सोडा टाक हा ना. माझं कपड्याचे साबण राहत लुगडा कपडा आहे. फक्त माणसांच्या कपड्यांना साबण. हा, 8 रोज माणसाचा कपडा पडत त्याचं साबण लावायला का लवकर डबे. मेकअप ठेवून दे बाई आजीचा. हा ना, त्या डब्यात पावडर कधीच लावलेलं नाही आजी. पावडर लावलंच नाहीये. जीवच पाटाडा नाही. जीव बाटाडा नाही. आत मेकअप करून देऊ का मग? पावडर ड्रॅगन फ्रूट. सगळे आजी मेकअप करून देऊ का लग्नाचा? करू का? काय असे आता सगळेजण बाबांचा नमस्कार करत होते आणि आशीर्वाद घेत होते आणि शुभेच्छा पण देत होते बाबांना वाढदिवसाच्या. पण नेमकं मी पाय पडला तेव्हा माझं शूट कोणीच घेतलं नाही. बाबांना जेव्हा मी विश केलं वाढदिवसाचं तर तेव्हा कोणी शूट, म्हणजे मी काही कोणाजवळ मोबाईल दिलाच नाही असं झालं. पहिले हाय करा. कोण बसला अजून बाजूला चित्रायला? बसणार का? कोणती गाव आहे ना? हा बसा बसा. जाणे पुढे बापू. आणि अशा आता सगळ्या गाड्या निघाल्या. 4-5 क्रुझर होत्या आणि 2-3 अशा ह्या लहान गाड्या. अशी एवढी मंडळी आता निघाली होती बड्डेला जाण्यासाठी. आणि इथं पद्मालय या ठिकाणी तिथंच स्वयंपाक, तिथंच जेवण वगैरे असा हा प्रोग्राम आहे. तर चला मग तुम्ही पण या आपल्यासोबत बड्डे करायला. येणार आहेत बरं तुम्ही? इकडे बघा टीव्हीवर येणार आहेत.
कुठे तुमच्या घरी आले होते ना? आणि हा जो रस्ता आहे ना, ह्याच रस्त्याने आम्ही जेव्हा लहान होतो तर त्यावेळेला ही रेल्वे गाडी आम्हाला आधीपासून लागायची. आणि जेव्हा मामा आम्हाला घ्यायला यायचं ना, त्यांचीवाली गाडी होती फोर्स महिंद्रा कमांडर अशी म्हणून. तर त्या गाडीवर आम्ही सगळेजण मावून जायचो. तेव्हा एक एक बहिणीकडे असं मामा जायचा. पहिले नानखुर्द्याला, कासोद्याला, चबुतऱ्याला, हनुमंतखेड्याला, म्हणजे असं सगळ्या ठिकाणी सगळ्या बहिणींना गाडीमध्ये बसून मग तो मामा आम्ही असं रिटर्न यायचो ना, तर इथं मसावतच्या ह्या रेल्वे स्टेशनच्या इथं आहे ना आमची नेहमी गाडी थांबायची. आणि नेहमी आम्ही ह्या गाडीचे रेल्वे गाडीचे डबे नेहमी मोजायचो. आणि खूप छान रस्ता, म्हणजे नदी लागायची आम्हाला, भरपूर अशा सगळ्या गोष्टी आम्हाला तेव्हा लहानपणी ना सगळं भारी वाटायचं पाहायला. कारण मग तेव्हा फक्त असे 6 महिन्यातून एकदा दिवाळी, अखाजीला ह्याच वेळेला आम्ही घरातून बाहेर पडायचो आणि डायरेक्ट मामाच्या गावाला जायचो. तर मामाच्या गाडीमधून हा आनंद खूपच भारी वाटायचा तेव्हा. आणि आता पुन्हा तसंच गाडीमधून सगळ्या फॅमिलीसोबत, सगळ्या मावशींसोबत पुन्हा आम्ही तसंच निघालो होतो. आणि पुन्हा त्या लहानपणाच्या ज्या आठवणी होत्या ना, त्या पुन्हा ताज्या झाल्या होत्या. आणि आम्ही पूर्ण प्रवासात त्याच गप्पा मारत वगैरे पण आलो की आपण असं इथं थांबायचो, हे बघायचो, अशी गाडी रेल्वे गाडी नेहमी लागायची. तर लहानपणी असं गाणं राहायचं की मामाच्या गावाला जाऊया, चुकू चुकू अगेन गाडी. आम्हाला गाडीवरून तर काही जावं लागायचं नाही, पण जेव्हा आम्ही जायचो मामाच्या गाडीतून तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळेला रेल्वे गाडी दिसायची, त्याच्यामुळे भारी वाटायचं सगळं. आणि आता आपण इकडं पद्मालयचा जो भाग आहे ना तिकडं पोचलेलो आहे. आणि तिकडं पण तुम्ही बघताय की सगळी हिरवळ आहे, कारण तिकडं तो जंगली भागच आहे, जंगलातलाच भाग आहे तो, डोंगराळ भाग आहे थोडासा. आणि त्याच्यामुळे सगळीकडे झाडं वगैरे असं छान प्रसन्न वातावरण आहे. चला करायला आले ते बूट काढले. जो व्यवस्थापक आहे तोच बाकी आहे. तेच ना. इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी. काय काय पा बट्टी वांग्याची भाजी. मामाचा मुलगा आहे का? इकडे बट्टी उकळायचं चालू आहे पहा, मोठे भांडे ठेवलेले आहे. आणि तिकडे काय आहे? वांग्याची भाजी, वरण भात वगैरे इथं आहे का? हां चला. हा चला ये 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 या या चला चला. आता मी आलो इकडं पद्मालय या ठिकाणी. आणि
तिकडे तुम्हाला दाखवलं मी स्वयंपाकाचं पण चालू आहे. मस्त बट्टी वांग्याची भाजी असं स्वयंपाक आहे. आणि आज इथं बाबांचा वाढदिवस करायचा आहे आपल्याला. 90वा वाढदिवस आहे ना का 90 वर्षाचे झाले? 90 वर्षाचे झाले आमचे बाबा आणि आता 91 वर्ष लागणार आहे त्यांना. आणि अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ते काय आहे ते बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही जी माहिती ना ती वाचून घेऊ शकता. इथल्या मंदिराबद्दल वगैरे ही माहिती आहे. जाऊ ना मग. आज काय भीमकुंडावर चलशील का? मग बापरे आजी फिरवताय तुम्ही? पाय पडते आजी. आजी पाया पडते आजी. पडा आजी. आजी पाया पडून राहिली. त्याला हात लावा. चला मामी फिरू तुला. चला हा चल श्यामोहन तू दोघं मिळून हा फिरो. हा हा दाखव. इकडं मस्त कमळाच्या फुलांचा तलाव आहे. मंदिरात एंट्री केल्यानंतर इकडे डाव्या साईडला इकडे मस्त आहे ना कमळाच्या फुलांचा तलाव आहे. पूर्ण मोठा असा तलाव आहे. गुलाबी पिवळे पांढरे अशा कलरचे फुल आहेत तिथं. गुलाबचं फुल आले मधोमध्ये. बापू आले तुम्ही. हे पा किती सुंदर सुंदर कमळाचे फुल आहेत. तू असं उशीर आला तू. मग कालपासून वाट पाहत होती. नाही तर काय. हा पा किती मोठा घंटा आहे इथं. वाजला का? काय झालं बाबा? मंदिर जाणे बांधले ना. हा त्यांच्या पादुका द्यायच्या. हो का? मंदिर ज्यांनी बांधलं त्यांच्या पादुका आहेत या गोविंद महाराजांच्या. पाहती इकडं. मोबाईल बंद ठेवा असं लिहिलंय. स्पेशल वराडीने आमच्या मामी साहेब येत आहेत. मागे मामा बी का? मालिक मामा वाटत तो. या मामा साहेब. मध्ये मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे. पण फक्त जो गाभारा आहे ना मंदिराचा तो मी तुम्हाला दाखवतला पा. आणि खूप जुनं एकदम पुरातन काळातलं हे मंदिर आहे. आणि इथला जो घंटा आहे ना त्याचा नाद सामनेरपर्यंत यायचा, कारखान्यापर्यंत यायचा आधी. पण त्याच्यामुळे त्याच्यामधली जी घंटा हे आहे ना वाजवायचं तर ते लाकडी बनवून टाकले आता. इकडे आलो आम्ही पद्मालयच्या इथं. आणि काही ताई कमेंट्स करतील की आपल्याला मानभावपंथी आहेत तर चालत नाही बुवा पाया पडायला. मग तुम्ही कसे काय गेले? तर इथं आहे ना फक्त आपण पाण्या म्हणून आलेलो असतो पाया पडायला वगैरे दर्शन घ्यायला नाही. ठीक आहे चला. आणि हा आहे बाबांचा पंतू म्हणजे माझ्या मामांचा नातू. कोणाचा बर्थडे रे? कोणते बाबा? मला दाखव ना मग कोणते बाबा. अण्णा बाबा मामा बाचा इकडे बघून घ्या एकदा. त्या मामा बाचाला म्हटलं इकडे बघून घ्या एकदा. तसं आता सगळ्यांचं दर्शन झालेलं होतं. मग आजूबाजूचा परिसर आहे ना तो बघत होतो आम्ही सगळे. आणि इकडं छान छान असे मुखोटा वगैरे असं हे छान होतं. दिवे सगळ्या ज्या काही देवासाठी लागणाऱ्या वस्तू असतात ना गंगाळ उतरण वगैरे सगळं खूप छान छान होतं इकडं. छान आहे. काय ग बघू हे माली 100चं आहे का? मस्त आहे. छोटा 100 नाही. रांगोळीचे साचे छान आहेत गड्या. हे बघ याच्या ते बहुतेक हे कितीचा आहे ताई रांगोळीचा साचा? हा 30ला आहे का? तुम्हाला सांगितलंच नाही कोणाचा बर्थडे असं. हा
काय घे ना. इकडं बाबा शनिदेवाचं दर्शन घेत आहे. म्हणे पुढतून जाऊ आणि हा आता जागा नाही बाबा कोठे राहत पाहिजे आले जावानच नाही आता. कमळाचे फुलं मस्त भेटले ग, सुंदर आहेत. त्यांनी ना गणपती चला इकडं दर्शन घेतलं बाबांनी शनी बाबाचं. आणि तुम्ही विचारलं होतं ते जे माझे मामा आहेत ना, जे तुम्हाला मी बाबांसोबत होते ते दाखवले, म्हणजे माझ्या आत्याच्या घरचे लागतात. तर ते आईच्या सख्या काकांचा मुलगा आहे ते मामा, वाल्मिक मामा म्हणून. आणि त्यांची मुलगी सीमा. हाय कुठं का बरं दंडू कावा. आणि आबा इकडं आलेले होते कासोद्याहून परस्पर पद्माला या ठिकाणी. त्या सगळ्या मामी लोक आहेत, सामनेरच्या मामी वगैरे असं. ज्यांची चेहरे आलेली आहे त्यांच्यासाठी इकडे आली मी आता. सगळ्यांचे चेहरे यायला पाहिजे ना, पाठी मागून कसं. सगळ्या मामी येते हा माझ्या मामींच्या सुना आहे सर्व, बाकीच्या सुना आहे मामींच्या. अरे मेन व्यक्ती राहून गेले भाऊ. चला हा मोठ्या मामी यांना पाहिलंय त्यांनी गुरण्या फेकायच्या वेळेला. चला छान. कारण मी शूटिंग करत असते ना. सगळ्या मावस बहिणी आणि मामाच्या मुली, मामाच्या सुना असे सगळेजण जमलेले इकडे. चला आता सगळ्यात 9 नंबरच्या मावशीचं आगमन झालंय. आजी पण मॅचिंग आहे तुम्हाला. अरे यार मी पण हा कलर घालणार होती बर का. हा आणि आबा गाडी बघताय आपली. चांगली का आबा गाडी. आणि यायचंय ना कनाशीला, नाही तर मग आपल्या नानकुड्याला यायचं एकदा. हो ना, तुम्हाला बसवून घेऊन जाऊ म्हटलं. माझ्या सासऱ्यांना घेऊन गेलो पाटणा देवीला, आता तुम्हाला घेऊन जाऊ. मग आईला तुला. चांगली का आबा. ये ना इकडं आबा, इकडं बघा. तू ही मला म्हणजे फोन केला ना. मी साडी सुद्धा आईकडे ठेवलेली आणलेली मी. हा ना, ऐन वेळेस ठरलं असेल तुझं. आणि हिला काही ओळखलं नाही कोण आहे काय माहिती. अरे मला कसं ओळखलं नाही, मी मामाची एकच देख. हळूहळू सगळी मंडळी जमते आहे. आम्ही काल आलो होतो, बाकीचे जण जे लांबचे ते आता येत आहे. मुन्नी मावशी आता आली आहे, मीरा रत्ना मावशी आता आली आहे, बंटी आली आहे, माधुरी आली आहे. हा इकडं आयुष. चला सगळेजण जमले आता. आणि आबांना गाडी दाखवली मी, अजून आबांनी गाडी पाहिलीच नव्हती ना, तर आबांना पण आनंद झाला मस्त गाडी बघून. आणि हे आहेत बाबा बॅनरवर. आणि खाली ज्या साईडला फोटो लावले ते माझे मामा आहेत आणि मामांचे 3 मुलं, कमलेश, बंडू आणि गोपाल. 90व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेब.
आणि स्वीट म्हणून आहे ना मस्त मोहनताड पण होता, छान काजू बदाम टाकलेला वगैरे. इकडं बाबांचा नाही ग, असं काही डोळे लागले असेल ना, असं काही असे डोळे खाली होते ना, तेव्हा क्लिक झालं. बाबांच्या बड्डेसाठी असं बॅनर बनवलंय पूर्ण फॅमिलीचं. इथं बड्डे होणार आहे आणि हा सभा मंडप आहे, इकडे होणार आहे बड्डे. आणि आता आहे ना सगळी मंडळी इकडं सभा मंडपमध्ये जमलेली होती आणि आता थोड्याच वेळात आहे ना वाढदिवसाला सुरुवात होणार होती. आता सगळे जमलो इकडं आम्ही हॉलमध्ये आणि तिकडे चालू आहे बाबांना पेटा वगैरे बांधायचं चालू आहे आणि बड्डेची तयारी पण चालू आहे. ते तुम्हाला दाखवतो मी आता. ही नवरी बाई पण आली, थांब ना ग तिच्यावर घेऊ दे ना. हाय हाय. आणि हे चंदू दादा आहेत आणि त्यांनी ना बाबांना मस्त छान असा फेटा पण बांधून दिला आणि मस्त दिसत होते बाबा एकदम. आणि आज आहे ना त्यांचं वाढदिवसासोबत आहे ना त्यांची म्हणजे पुढे ॲनिव्हर्सरी पण असते ना, तर ती आजच सेलिब्रेट आपल्याला म्हणजे साजरी करून घ्यायची होती, कारण पुन्हा पुन्हा सगळे एवढे जण जमत नाही ना. आणि आज जमलेले होते योगायोग. आणि हे सगळ्यांचं जमवायचं श्रेय जे आहे ना ते सगळं कमलेश आणि बंडू यांना जातं. त्यांनी सगळ्यांना फोन करून बोलवलं असा असा कार्यक्रम आहे. तसं 2 वर्ष पहिले पण आम्ही बाबांचा वाढदिवस असाच मोठा सेलिब्रेट केलेला होता, पण यावेळेला जरा जास्तच म्हणजे जंगी आपण ज्याला बड्डे म्हणतो ना तसा सेलिब्रेट म्हणजे झालेला आहे हा. एवढी मोठी फॅमिली, तेवढ्या सगळ्या मोठ्या फॅमिलीला सगळ्यांना बोलवणं, सगळ्यांची व्यवस्था करणं, असं दुसऱ्या ठिकाणी बाहेरगावी देवस्थानाच्या ठिकाणी वाढदिवस साजरा करणं, सोबतच आजीबाबांची ॲनिव्हर्सरी पण करायचीच आहे आपल्याला. तुम्हाला मी बोलली पुढे एक सरप्राईज आहे म्हटलं तुमच्यासाठी असं. तर हे घडून आणणं म्हणजे खरंच आहे ना खूप छान गोष्ट आहे. म्हणजे कसं असतं, माणूस आहे तोपर्यंत त्यांच्या भेटी गाठी आपण घेतल्या पाहिजेत. जेव्हा माणूस नसतो त्यावेळेला ते शेवटच्या कार्यक्रमाला तर सगळेच जण उपस्थित असतात, पण तो माणूस असतो का ते पाहण्यासाठी. आणि सोबतच आहे ना सामन्याचे त्यांचे काही भाऊबंदकीचे लोक सुद्धा होते कार्यक्रमाला. तुम्ही हात मध्ये नका टाकू, व्हिडिओ चालू आहे. तर असं आता आधी एकमेकांच्या गळ्यात त्यांनी माळा टाकून घेतल्या, म्हणजे एका प्रकारे ॲनिव्हर्सरीचं जे सेलिब्रेशन आहे ना ते पण आम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित असताना करून घेतलं. तर बाबांच्या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहिलाच असेल आणि सगळ्यांना पण खूप भारी वाटलं. आणि हे आहेत माझे मामा मामी, आता ते ना पूजा करून घेत आहेत बाबांची आजींची.
असे साधारण 1 तासापर्यंत फोटो चालले. मग सगळ्यांचे फोटोज काढले. बाकीच्यांचे काही मला शूटिंग घेता आलं नाही कारण खूप गर्दी होत होती तिथं आणि मला कोणी शूट पण घेऊ देत नव्हतं. व्हिडिओ सगळेजण ज्याचे त्याचे कॅमेरे काढून मग तिथं शूट घेत असतात ना, फोटो काढत असतात, म्हणून मग माझा नंबर लागतच नव्हता. चला पहिल्यांदा आबांना आपल्या गाडीचं चक्कर. बसा आबा. पसाडायला तसंच वातावरण. छान जेवण झालं मग आता. छान जेवण झालंय का? मला असं वाटतं की मी झोपायला पाहिजे थोडंसं. गुडीते तुझं झालं? माझं पण एकदम छान जेवण झालेलं आहे. आता असं वाटतंय मस्त आराम करावा. पण हवा बंद होऊन गेली ना, थोडी हवा पाहिजे होती. रिपीट कर ना तू. नाही तिला सांगतोय मी असं करा. हा ना, मग बोल तर. दंडवत प्रणाम. आम्ही ना म्हणजे आईने घरून साबुदाण्याचा डबा घेऊन आलेली होती. आम्ही तिथं कसं ते तीर्थस्थानावर आपल्याला जेवायला चालत नाही. काही ताईंना माहिती असेल, मानभाव पण ती असतील त्यांना, तर आम्ही घरून डबा आणलेला होता आणि इकडे आम्ही बाहेर जेवलेलो आहे. आधी बर्थडे सेलिब्रेशन केलं तिकडे बाबांचं. तर काही ताई विचारतात ना आपल्याला चालत नाही, मग तुम्ही तिथं दर्शन वगैरे घेत नाही, पण पाहायला वगैरे चालतं आपल्याला आणि प्रसाद तिथं तो देवाचा चालणार नाही, त्याच्यामुळे आम्ही इकडं तर इकडं आम्ही मस्त साबुदाणे खाल्ले. आईने बनवून आणले होते घरून, आईच्या हाताचे साबुदाणे खाल्ले. आता चला मग. तर आता मस्त जेवण झालंय, वनभोजनाचा आनंद घेतला आम्ही मस्त. आणि आता थोडा वेळ बसतो, गप्पा चालू आहेत छान, कारण जेवण झाल्यानंतर थोडा वेळ तिकडे जाऊ बर्थडेच्या ठिकाणी आणि सगळेजण मग तिकडे चालले जातील. गुड्डीताई चालली जाईल धुळ्याला, आई आणि शामू दादा तिकडे चालले जातील कासुद्याला, विकी राहील फक्त आपल्यासोबत. हा, आणि गुड्डीताई आता तू सगळ्यांना सांगून दे, तू तो व्हिडिओ कधी शेअर करणार आहे सगळ्यांसोबत? लवकरच, नेक्स्ट आठवड्यामध्ये नक्की. वाट बघताय सगळेजण, तू कसं केलं वजन कमी वगैरे, पण तसं मोकळा वेळच मिळत नाही आपल्याला, त्याच्यामुळे म्हटलं तू ये आता माझ्याकडे, मग आपण मोकळा वेळ काढू. काय रे मोकळा वेळ तुम्हाला आता गोकुळाष्टमीलाच भेटेल. गोकुळाष्टमीला? तेव्हा अजून सामान लावायचं म्हणते तू. सामान लावायचं टेन्शन नाही करणार. आणि इकडं आता बाकीच्या मंडळीचे पण जेवण चालू होते. अरे खरं ना, हाय तर करा बस. गाडी आपण गाडी बाजूला हो गुडी मावशी. इथेच असतील ना मग बाहेर. भेटू आता. हे आई इथेच टपरी ना, या इथं त्या गाड्या लावल्या तिथं. चला आता निघायची वेळ झाली आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना भेटलो, आजीबाबांना भेटलो, त्यांचा नमस्कार केला आणि मग निघतोय आम्ही सगळेजण. सांभाळून घे
स्वतःची जागा. बाय 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 मामा. बाय. हा चला चला आता निघालो आम्ही, रस्त्याला लागलेलो आहेत. चला आता आम्ही पद्मालय वरून आहे ना इकडच्या इकडे अमळनेरला जाण्यासाठी निघालो आहेत. आणि मावशी आमची नाही ग पारोड्या अमळनेरपर्यंत ताई येते आपल्यासोबत आणि तिकडे जाणार आहे गुड्डी ताई पण. आणि बाकीची मंडळी पण इकडच्या इकडं सामनेरला गेली. पण आपण काल तिथं मुक्कामी होतो ना, आज आता घरी निघतोय पारोड्याला इथं सॉरी अमळनेरला जाण्यासाठी. ते पा चालू आहे बागलसाहेबांची गाडी. चला तर मंडळी असा होता आजचा खूप मोठा असा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा. आणि आजची जी साडी मी घातलेली आहे ना तर ती मी शोरूनच घेतलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ती साडी घेऊ शकता. ठीक आहे, चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.